बातमी बीडमधून आहे. बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या खालपुरी गावामध्ये सागर लोंढे याच्या गँग विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. सागर लोंढेच्या गँगनं या गावामध्ये दहशत निर्माण केली. तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवत या गँगकडून अनेक कुटुंबांना त्रास दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. हातात बंदूक आणि दातात कोयता ठेवून सागर लोंढे हा सोशल माध्यमांमध्ये फोटो शेअर करतो. त्यामुळे ग्रामस्थ आणखीनच भीतीच्या सावटाखाली आहेत आणि या प्रकरणात पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कुठलीही ठोस कारवाई होत नाहीये. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत आणि अखेर त्यांनी बेमुदत उपोषणाचा हा मार्ग अवलंबलाय. खालापुरी इथल्या तलाठी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला. कमीत कमी 2 वर्षापासून या लोकांपासून अत्यंत भयभीत आहोत. कारण ह्या लोकांकडे विविध प्रकारची अतिशय क्रूर हत्यारं आहेत. त्यामध्ये पिस्टल असेल गावठी किंवा विविध प्रकारची तलवार असेल किंवा काही गुप्ती असेल किंवा काही सुरा असेल, अशा हत्याराद्वारे हे सगळे लोकच ना आमच्या भावकीतील असतील किंवा गावामध्ये दहशत पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळेजण फिरत असतात आमच्यावर वाईट नजरेने बघतात सगळे आमच्याकडे. आम्हाला येतं जातं शिव्या घालतात, हत्यारे असतात त्यांच्याकडे आणि भरपूर म्हणजे शिव्या देत आम्हाला चलतात. आणि माझा मुलगा दिसला तर त्यामध्ये हातपाय तोडून हातात देईल, त्याच्या कुठं मारून टाकू अशा धमक्या देतात आम्हाला.